अंबादास दानवेंच्या निरोप समारंभानंतरच्या फोटो सेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये नजरानजर टाळताना शिंदे कॅमेऱ्यात कैद, दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं. "2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, पण इकडे येण्याबाबत तुम्ही विचार करू शकता." मुख्यमंत्री फडणवीसांची भर सभागृहात एकनाथ शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंना ऑफर. "मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते सांगता येत नाही." निरोपाच्या भाषणात अंबादास दानवेंचं मिश्किल वक्तव्य. "आपल्याच पक्षातून पुन्हा या," असं ठाकरेंनी म्हटल्यानंतर उत्तर. भाजप आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहेर. कृषी अधिकारी विनय आवटेंच्या पत्नीच्या नावानं 78 कंपन्या असल्याचा गौप्यस्फोट. 20 वर्षांपासून आवटे बीडमध्ये कसे, धसांचा सवाल. अमित ठाकरेंच्या भेटीसाठी प्रकाश महाजन मुंबईकडे रवाना. दुपारी 1 वाजता राजगड इथे होणार भेट. मनसेच्या शिबिराला न बोलावल्यानं नाराज होते महाजन. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणण्याची मागणी. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून स्वागत. जुनाट शस्त्रास्त्रांनी आजची युद्ध कशी जिंकणार? तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांचा सवाल. आयात शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहण्यानं लष्कर कमकुवत होत असल्याचं निरीक्षण. बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे. संशयित आरोपींच्या शोधात पथक कार्यरत, तर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रकृती स्थिर. लातूर हिंगोलीत पावसाची दडी. पावसाअभावी लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात. दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शेतकऱ्यांना भीती. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात 2 मजली घर कोसळलं. 10 जण जखमी. 3 ते 4 जणांची प्रकृती गंभीर. लोखंड गंजून झिजल्यामुळे घर कोसळल्याचा शेजाऱ्यांचा दावा. अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर भूस्खलन. 4 भाविक वाहून गेले, तर एका महिलेचा मृत्यू. जम्मूहून आज भाविक अमरनाथ यात्रेला रवाना होणार नाहीत. पहिल्या वनडेमध्ये भारताच्या महिलांचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रतिका रावलची दमदार फलंदाजी.